आणि जिवंत देवाचं गौरव करणार आहोत. इफिस्कराचं पत्र 6वा अध्याय आणि वचन 18 या ठिकाणामध्ये आपण कुणीतरी वाचूया. इफिस्कराचं पत्र 6वा अध्याय, कृपा करून लवकर लवकर कुणीतरी काढून वाचलं तर बरं होईल. हालेलुया, हालेलुया. बेसिक या वचनावरून माझी हेडिंग आहे की इतरांसाठी उपवास आणि प्रार्थना करणे. हालेलुया. इतरांसाठी उपवास आणि प्रार्थना करणे. इफिस्कराच्या पत्रामध्ये 6 आणि वचन 18 मध्ये म्हटलेलं आहे की सर्व प्रकारे प्रार्थना करा, विनंती करा, रदबदल्या करा, आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. हालेलुया, हालेलुया. आणि तो देव ऐकणार आहे, करणार आहे. देवाच्या संगतीमध्ये प्रार्थना करा, देवाच्या मंडळीमध्ये प्रार्थना करा, पवित्र जनांच्या संगतीमध्ये प्रार्थना करा आणि जिवंत देवाचं गौरव प्रार्थना करून करा. इतरांसाठी प्रार्थना करणं. हालेलुया. ज्या साक्षीत होत्या खूप सुंदर म्हणे की कुणासाठी तरी प्रार्थना करणं हे खरंच माझ्यासाठीच विशेष आहे. स्वतःसाठी प्रार्थना करणं, स्वतःच्या स्वप्नासाठी प्रार्थना करणं, स्वतःच्या गरजांसाठी प्रार्थना करणं हे खूप चांगले आहे, हे खूप चांगले आहे. पण मला तुम्हाला सांगू द्या की तुम्ही इथं थांबू नका, तर तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करा. इतरांसाठी प्रार्थना करणं हे ज्यावेळेस तुम्ही आणि मी करतो, या इतरांसाठी ओझं वाहण्यामध्ये ती शक्ती आहे, इतरांसाठी प्रार्थना करण्यामध्ये ती ताकद आहे, इतरांसाठी ओझं वाहण्यामध्ये ती ताकद आहे की ती स्वप्न पूर्तता घेऊन येते. हालेलुया. दुसऱ्यांचे स्वप्न, इतरांचे स्वप्न, तुमच्या प्रार्थना दुसऱ्यांचे स्वप्न पूर्ततेमध्ये आणते. हालेलुया, हालेलुया. इतरांसाठी प्रार्थना करणार त्यावेळेस गरजा पूर्ण होणारच होणार. आणि म्हणून खूप सुंदर म्हणलेलं आहे की इतरांसाठी प्रार्थना करा. ज्यावेळेस तुम्ही आणि मी प्रार्थना करतो, ज्यावेळेस तुम्ही आणि मी मध्यस्थी करतो, ज्यावेळेस तुम्ही आणि मी दुसऱ्यांचं ओझं वाहतो, त्यावेळेस देव हा काम करतो. तुमच्या आणि माझ्यामध्ये ती ताकद आहे, तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेमध्ये ती शक्ती आहे, तुमच्या आणि माझ्यामध्ये ते पोटेन्शियल आहे की दुसऱ्यांच्या जीवनामधलं काम, संकट, निराशा, आजार, व्यसन हे दूर होणारच होणार. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस दुसऱ्यांसाठी आपण करतो, तो भाऊ, ती बहीण नक्कीच व्यसनामधून बाहेर येते, समस्येमधून बाहेर येते, संकटांमधून बाहेर येते, निराशेमधून बाहेर येते. आणि बायबलचं वचन सांगतं की एकमेकांचे ओझे वाहा. हालेलुया. किती जणांना वचन माहीत आहे? यस, आपल्याला माहीत आहे की एकमेकांचे ओझे वाहा, एकमेकांसाठी प्रार्थना करा. प्रत्येक दिवशी फक्त स्वतःसाठी प्रार्थना करणं नाही, प्रत्येक दिवशी स्वतःवर लक्ष केंद्रित करणं नाही, आपल्या कुटुंबाकडेच पाहणं नाही, तर इतरांसाठी वेळ काढणं आहे, इतरांसाठी मध्यस्थी करणं आहे, इतरांचं ओझं स्वतः वाहणं आहे, इतरांसाठी उपवास करणं आहे, इतरांसाठी प्रार्थना करणं आहे. कारण बायबलचा देव किंवा त्याचं वचन सांगतं की इतरांसाठी प्रार्थना करा, एकमेकांचे ओझे वाहा. आणि जिवंत देवाचं वचन हे खरोखर खूप सुंदर आहे. ज्यावेळेस इतरांसाठी आपण वेळ काढतो, तो कदाचित शत्रू असेल, तो कदाचित इतरांसाठी वेळ आपण ज्यावेळेस काढतो, एखादा भाऊ व्यसनी असेल, एखादी बहीण एखाद्या गोष्टीची आहारी गेली असेल, एखादं कुटुंब समस्येमध्ये असेल, एखाद्याचं जीवन संकटामध्ये असेल, ज्यावेळेस तुम्ही आणि मी प्रार्थना करतो ना, त्यांच्या जीवनामध्ये काम होतच होतं. पण प्रश्न पडला असेल की माझ्या जीवनामध्ये एवढे संकट, एवढे समस्या आहे
आणि मी इतरांसाठी कसं उभं राहणार? माझ्याकडे पाहिलं तर माझ्याकडेच एवढ्या समस्या आहेत. मी इतरांसाठी कधी उभं राहणार? कसं उभं राहणार? मी स्वतः समस्येने ग्रासलेला आहे आणि मी कशा प्रकारे उभं राहणार? भावा, मला तुला सांगू दे. बहिणी, मला तुम्हाला सांगू द्या. मंडळी, मला तुम्हाला सांगू द्या की इतरांसाठी प्रार्थना करणं म्हणजेच स्वतःसाठी प्रार्थना करणं. हालेलुया. इतरांचं ओझं वाहनं त्या हृदयाने, त्या कळकळीने, म्हणजे तुम्ही स्वतःसाठी इन्व्हेस्ट करत आहात काहीतरी. हालेलुया. आणि खूप सुंदर उद्गार 2 बहिणींनी साक्ष देताना केलेले आहे की इतरांसाठी ज्यावेळेस करतो तर प्रभू आपल्या मनात, आपल्या जीवनात, माझ्या नवऱ्याच्या जीवनात, बहिणीने सांगितलं, देव काम करतो. हालेलुया, हालेलुया. चला काढूया इयोबाचं पुस्तक 42 अध्याय आणि वचन 10. आपण या ठिकाणामध्ये पाहतो की इयोबाने इतरांसाठी प्रार्थना केली. इयोबाचं पुस्तक 42 अध्याय आणि वचन 10. हालेलुया, हालेलुया. खरोखर इयोब 42:10 मध्ये म्हणलेला आहे, इयोब हा समस्येने ग्रासलेला आहे. इयोबाच्या जीवनामध्ये आजार आहे. इयोबाच्या कुटुंबामध्ये तुम्हाला आणि मला माहीत आहे की कशा गोष्टी इयोबाच्या जीवनामध्ये आहे. पण बायबल काय सांगतो की इयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली. ज्यावेळेस तुम्ही आणि मी आपल्या व्यक्तींसाठी प्रार्थना करतो, इतरांसाठी प्रार्थना करतो, वचन सांगतं की जसं इयोबाने केलं, कदाचित आपला मित्र, कदाचित तुम्हाला आणि मला आपल्या जवळचा प्रियजन हसताना दिसत असेल, कदाचित जवळची व्यक्ती, ती जॉब जिथं करत असाल तिथला व्यक्ती, तुम्ही जिथं काम करत आहात तिथला व्यक्ती, जो कोणी तुमच्या संपर्कात असेल, ओ तुमच्या आजूबाजूचा असेल, ओ तुमचा शेजारचा असेल, तो तुम्हाला हसताना दिसत असेल. पण मला तुम्हाला सांगू द्या की जग खरोखर भयंकर आणि भयंकर आणि भयंकर समस्येमध्ये आहे. ज्यावेळेस हे उपवास प्रार्थना चालू आहेत, अनेक लोकांच्या इतक्या वेगवेगळ्या समस्या, इतके वेगवेगळे प्रश्न आहे. आणि मला अनेक वेळा असं ना, ज्यावेळेस असं वाचूसुद्धा वाटत नाही, इतक्या खालच्या लेवलला जाऊन खरोखर खूप घेरलेला आहे लोकांना. खूप प्रश्नामध्ये आहे लोक, खरोखर खूप समस्येमध्ये आहे लोक. आणि गरज आहे तुम्हाला आणि मला गॅपमध्ये उभं राहायची, तुम्हाला आणि मला प्रार्थना करायची. जगातले लोक दिसत असतील पण त्यांच्यासाठी प्रार्थना करणं, जसं इयोबाने प्रार्थना केली. बाहेरून ते दिसतात, पण ज्यावेळेस तुम्ही आणि मी प्रार्थना करतो, आपल्या जीवनामध्ये आपण मध्यस्थी घेतो त्यांच्यासाठी, देव हा काम करतो, देव हा कार्य करतो. आपण पाहिलं मागच्या आठवड्यामध्ये अनेक जणांनी, माझ्या मनात आत्महत्येचे विचार होते, माझ्या जीवनामध्ये ही समस्या होती, आणि अनेक जणांनी मला वैयक्तिक देखील टाकलं की या ठिकाणी सेवक प्रॉफेसी करत होता, ते माझ्यासाठी होतं. मी म्हणलं इट्स ओके. तुम्हाला माहीत आहे ना, तुम्ही त्यातून बाहेर निघा. तुम्हाला माहीत आहे ना, त्या गोष्टीसाठी प्रार्थना झाली. पण गरज आहे जिथं आहे तिथून उठायची आणि त्या परिस्थितीहून वर येण्याची. पण जेव्हा तुम्ही आणि मी त्यांच्या अशा लोकांसाठी प्रार्थना करतो, आपण एक ग्रुप केलेला आहे, अनेकांना माहीत आहे, खूप वेगवेगळ्या समस्या, प्रश्न, अडचणी, व्यसन, कर्ज, असे अनेक समस्या त्या ठिकाणी पडतात. आणि मला खरंच आनंद होतो की 4 ते 5-6 लोक आहे, लगेच अंगठा दाखवतात, लगेच प्रार्थनेचं चिन्ह पाठवतात. आणि मी खरंच देवाला धन्यवाद देते की अशा लोकांसाठी प्रार्थना करण्यासाठी या मंडळीला, या सेविकाला देवानी हार्ट किंवा विजन किंवा हृदय दिलं, म्हणून त्या प्रभूला खरोखर धन्यवाद आहे. कदाचित तुम्ही ज्या व्यक्तीसाठी प्रार्थना करतात आणि त्या व्यक्तीला माहीत नाही तुम्ही करता म्हणून, पण तुमच्या प्रार्थना एखादा मनुष्य, एखादा भाऊ जो व्यसनाच्या आहारी गेलेला आहे, त्यातून तो हळूहळू बाहेर येणार आणि तुम्हाला माहीत नाही, त्या भावाला माहीत नाही की तुम्ही त्यासाठी प्रार्थना करता.
पण मला तुम्हाला गुड न्यूज सांगू द्या की देव हा पाहणारा देव आहे. त्याचे सर्वत्र नजर आहे. जे अपमानात पेरलं जातं ना ते सन्मानामध्ये उगवतं. जे अंधकारामध्ये गोष्टी आहे ना त्या तर प्रकाशात येतातच. आणि बायबलचा देव हा जिवंत देव आहे. आणि म्हणून गुपचूप केलेली पेरणी, एका सेवकाचं कोटेशन घेतलं मी, गुपचूप केलेली पेरणी ही उघड्यावर येते आणि त्या देवाचा गौरव होतो. हालेलुया. आज NTPH चर्च अनेक जण प्रार्थना करत असतील, करतात आणि करणार. त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये देव पाहणारा आहे. जे रडत रडत पेरणी करतात ते आपल्या जीवनामध्ये हर्षाने कापणी करतील, असं जिवंत देवाचं वचन आहे. यावेळेस आपण दुसरं पाहूया. इयोबाने आपल्या मित्रासाठी प्रार्थना केली. दुसरी स्टेप म्हणजे प्रेषितांचे कृत्य 12वा अध्याय आणि वचन 1 ते 5. मंडळीने पेत्रासाठी मध्यस्थीची प्रार्थना केली. वाचूया आपण प्रेषितांचे कृत्य 12वा अध्याय वचन 1 ते 5. हालेलुया. परत एकदा वचन 5. ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पाहण्यास होता, परंतु त्याच्या करता पेत्राकरता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चालली होती. हालेलुया. हालेलुया. पेत्रासाठी मंडळीने पेत्रासाठी मध्यस्थीची प्रार्थना केली. याकोबासाठी नाही केली त्यांनी. आणि जर याकोबासाठी केली असती तर कदाचित याकोब मेला नसता. कदाचित प्रार्थना केली असती तर देवाने त्याचा दूत पाठवून याकोब देखील वाचला असता. मंडळींनी एकाग्रतेने पेत्रासाठी प्रार्थना केली. खरोखर तो बंदिशाळीत असता. त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीने एकाग्रतेने प्रार्थना केली. मंडळीने आपल्या ध्येयाने प्रार्थना केली. मंडळीने विश्वासाने प्रार्थना केली. मंडळीने एकाग्रतेने प्रार्थना केली. मंडळीने याकोबासाठी नाही केली असती तर मी म्हणलं अगोदरच की वाचला असता, पण पेत्रासाठी त्यांनी प्रार्थना केली. जर मंडळी खरोखर देवाचा दूत पाठवून देव काहीही करू शकतो आणि काहीही केलं असतं आणि काहीही होऊ शकतं. आज देवाचे सेवक 50 दिवसाचे उपवास प्रार्थना करत आहे आणि अनेकांना आव्हान आहे या ठिकाणामध्ये की जॉईंट व्हा, या उपवासामध्ये जॉईंट व्हा, या प्रार्थनेमध्ये जॉईंट व्हा, या मंडळीमध्ये जॉईंट व्हा, सकाळच्या भक्तीमध्ये जॉईंट व्हा, रात्रीच्या प्रार्थनेमध्ये जॉईंट व्हा. आणि वेगवेगळे आव्हानं या मंडळीसाठी सेवक दर आठवडी दररोज करत आहे. हालेलुया. हालेलुया. आणि ज्यांनी अजूनही झालं नाही त्या भावाला, त्या बहिणीला, त्या कुटुंबाला माझं आव्हान आहे, कृपा करून या व्हिजनमध्ये, या ध्येयामध्ये एकाग्रतेने, एका आत्म्यामध्ये, एका ध्येयामध्ये, एका व्हिजनमध्ये, एका टार्गेटमध्ये देवाजवळ या आणि पहा देव काय करतो. त्याचं अभिवचन हे सत्य आहे. त्याचं अभिवचन हे जिवंत आहे. आणि प्रार्थना करणं हे सहज नाही होतो. हे एक गिफ्ट आहे. ओझं असणं, ओझं घेणं हे होऊ शकत नाही सहज. देवानी खरोखर प्रार्थना सगळ्यांसाठी आहे, पण स्वतःसाठी करणे या मार्गाने आपण काय करतो? आपण आपल्यासाठी मध्यस्थी करतो, आपल्यासाठी त्या गोष्टी करतो ज्या मंडळीने पेत्रासाठी केल्या. हालेलुया. हालेलुया. प्रार्थना ही कार्य करते, ज्या मार्गाने गेलं पाहिजेचा बोध करते. आणि म्हणून प्रार्थना करणं ह्याला सवय लावा. देवाचं चरण पकडणं,
देवाजवळ बोलत राहणं, देवाजवळ येणं, या अशी आपल्या शरीराला, आपल्या स्वभावाला, आपल्या विचाराला सवय लावा. करून तर पहा, करून तर पहा देव काय करतो. बायबलचा देव किंवा त्याचं वचन सांगतं अनुवादाच्या पुस्तकामध्ये, एक तुमच्यातला एक हे 1000ला भारी आहे, तुमच्यातले 2 हे 10,000ला भारी आहे. स्वतःसाठी प्रार्थना करणे हे या मार्गाने आपण काय करतो, कधीच असं स्वतःसाठी आपण ज्यावेळेस करतो एवढं यश मिळणार नाही, एवढा हात दिसणार नाही. पण ज्यावेळेस दुसऱ्यासाठी प्रार्थना करतो, असं एका सेवकाचं कोटेशन आहे, त्या सेवकाचं असं कोटेशन आहे की ज्यावेळेस मी इतरांसाठी प्रार्थना एक वेळेस करतो, ती 10 वेळेस माझ्या जीवनासाठी काम करणारी आहे. कारण काहीच व्यर्थ नाही प्रभूमध्ये, काहीच व्यर्थ नाही. एकदा इतरांसाठी ओझं वाहनं 10 पटीने ते माझ्यामध्ये काम करतं, माझ्या जीवनामध्ये काम करतं, माझ्या कुटुंबामध्ये काम करतं, माझ्या व्यवसायामध्ये काम करतं. देव हा कुणाचा ऋणी राहत नाही. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून खरोखर या रोज अन रोज आपल्या आरोग्यासाठी अनेक विनंत्या ग्रुपवर पडत आहे. मला तुम्हाला आवाहन करायचं चर्च का या त्यासाठी प्रार्थना करा. ओ रडून लोक विनंत्या देत आहे, अश्रू गाळून लोक सांगत आहे. अनेक जण या वेळेला बरोबर ऑनलाईन येऊन त्या विनंत्या टाकत आहेत. माझी विनंती आहे तुम्हाला, या त्या ओझ्यामध्ये आणि प्रार्थना करा त्या अनेक लोकांसाठी. त्या लोकांना तुम्ही माहीत नाही, पण तुम्हाला, देवाला तुम्ही माहीत आहात आणि देव त्याचं काम केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून एहेजकेलाच्या पुस्तकामध्ये म्हणलेलं आहे की या भूमीचा नाश होऊ नये म्हणून, या जगाचा नाश होऊ नये म्हणून, मी मनुष्य कुणी असा आहे का जो खिंडीमध्ये उभा राहील. हालेलुया, हालेलुया. कुणी असं आहे का की ओझं घेऊन उभं राहील? कुणी असं आहे का नाश होऊ नये म्हणून मध्यस्थी करेल? कुणी असं आहे का की ओझं घेईल? ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी केली हो, आणि म्हणून त्या तारणाचा मार्ग तुमच्या आणि माझ्यासाठी उघडा झालेला आहे. आज तुम्हाला आणि मला मध्यस्थी करण्याची गरज आहे, मध्यस्थी करण्याची गरज आहे, मध्यस्थी करण्याची गरज आहे. आपण पाहतो की दानियल हा उपवास प्रार्थना करणारा व्यक्ती होता. हालेलुया, हालेलुया. दानियल हा उपवास प्रार्थना करणारा व्यक्ती होता. आपण पाहतो की जर दानियलाकडे पाहिलं तर दानियल हा एक यहुदी व्यक्ती आहे. दानियल हा एक यहुदी व्यक्ती आहे. आणि ज्यावेळेस पर्शियन किंगडम हे फारसी राजा, ज्यावेळेस दानियलाला समजलं, दानियल त्यावेळेस एक अधिकारी होता असं बायबल सांगतं. पण इस्रायल लोक ज्यावेळेस बाबेलहून, त्या ठिकाणाहून, त्या देशात येणार होते, ते हरून आले होते हो, तेव्हा दानियलाला एक स्वप्न झालं, तेव्हा दानियलाला एक विजन झालं, दानियलाला एक दर्शन झालं. काय त्या दर्शनामध्ये होतं, काय त्या व्हिजनमध्ये त्यांनी पाहिलं होतं, कुणाला माहीत आहे का? त्यांनी पाहिलं की इस्रायलचे लोक जे येत आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी युद्ध होणार आहे, मोठं युद्ध घडणार आहे, तिथं काहीतरी होणार आहे, ते हरणार आहे. हरून ज्या ठिकाणामध्ये येणार यांच्या जीवनामध्ये मोठं काम, युद्ध होणार आहे. आणि अशा प्रसंगी आपण पाहतो की दानियल, हालेलुया, दानियल हा 21 दिवस उपवास आणि प्रार्थना करतो आपल्या लोकांसाठी, आपल्या देशासाठी. दानियल हा व्यक्ती त्याला इस्रायली लोकांसाठी उपवास आणि प्रार्थना करतो. दानियलाचं पुस्तक 10वा अध्याय वचन 2 आणि 3. हालेलुया, हालेलुया. त्या दिवशी दानियल
3 सप्तके म्हणजे 21 दिवस शोक करीत होता. 3 सप्तके. हालेलुया. खूप सुंदर म्हणलेलं आहे की अन्नवर्जन केलेलं आहे. परत एकदा भावा, मी तुमच्या मागे मागे बोलल परत एकदा. त्या दिवसात मी दानियल संबंध 3 सप्तके शोक करीत होतो. 3 संबंध सप्तके संपेपर्यंत स्वादिष्ट अन्न मुळीच खाल्ले नाही. हालेलुया. हालेलुया. आपण पाहतो या ठिकाणामध्ये ह्या 1 ते 2 भागामध्येच खूप सुंदर म्हणलेलं आहे की दानियेलाने शोक केला. 3 आठवडे शोक केला. या शोक परिसरामध्ये मनोरंजन नाही, टीव्ही नाही, स्पोर्ट नाही, खेळ नाही, एन्जॉय नाही, शोक केला त्यांनी. हालेलुया. हालेलुया. दानियेलाने शोक केला. दुसरी गोष्ट, दानियेलाने अन्न सेवन केले नाही. आहे का असं? 21 दिवस त्यांनी अन्न खाल्ले नाही. तिसरी गोष्ट, त्यांनी मांस खाल्लं नाही. म्हणजे काय? मटण खाल्लं नाही, नॉनव्हेज खाल्लं नाही, फिश खाल्लं नाही. हालेलुया. हालेलुया. नॉनव्हेज अशा चांगल्या, दानियल हा राजा होता, दानियल हा अधिकारी होता, पण असं असताही त्यांनी अन्नवर्जन, चांगल्या गोष्टी त्याच्यापासून दूर ठेवून त्यांनी देवाजवळ शोक केला. हालेलुया. 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 त्यांनी स्वादिष्ट गोष्टी टाळल्या, त्यांनी मटण टाळलं, आपलं अन्न टाळलं. आणि मला आठवतं की या दिवसामध्ये पास्टर पण रोज सांगतात, मी कमी खातो, मी कमी झोपतो आणि जास्त प्रार्थना करतो. हालेलुया. आणि मला सांगू द्या, डॉक्टरांनी तर सांगितलेच त्यांना, पण ते रोज आणि रोज जास्तीत जास्त वरण भात या अन्नावर जोर देत होते. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की असं काहीतरी ज्यावेळेस तुमच्या जवळ येतं, ज्यावेळेस तुम्ही पाहता, आपल्या देशासाठी, लोकांसाठी उभं राहता. दानियेलाने काय केलं? अन्नवर्जन केलं. आणि चौथी गोष्ट, द्राक्षरस घेतला नाही. हालेलुया. द्राक्षरस घेतला नाही. 5वी गोष्ट, त्यांनी शरीराला तेल लावले नाही. आहे का असं? कम ऑन चर्च. त्यांनी तेल लावलं नाही. आपण जर पाहिलं, बायबलचा देव किंवा देवाचं वचन सांगतो, उपवास धरतं त्यावेळेस तू आपलं तोंड उघड, आपला दरवाजा बंद कर, आपल्या डोक्याला तेल लाव. पण आपण इकडं पाहतो जुन्या करारामध्ये की दानियेलाने कशा प्रकारे देवासमोर 3 सप्तके, 21 दिवस, 21 दिवसाच्या प्रार्थना, 21 दिवसामध्ये उपवास त्यांनी कशा प्रकारे करून देवासमोर गेलेला आहे. हालेलुया. आपण पाहतो की उपवासामध्ये उलटं जास्त कळू नये म्हणून डोक्याहून आंघोळ करणं, चांगला स्प्रे मारणं, वासाचा स्प्रे मारणं, दिवा वापरणं, वेगवेगळे अत्तर वापरून वेगवेगळ्या गोष्टी आपण करतो. पण दानियेलाने काय केलं? 21 दिवस उपवास आणि प्रार्थना करून देवाच्या सान्निध्यामध्ये 21 दिवस होता. दानियल हा प्रार्थना करणारा व्यक्ती आहे. बायबलमध्ये असं सांगितलेलं आहे की दिवसातून 3दा दानियल हा प्रार्थना करणारा आहे. हालेलुया. हालेलुया. दानियेलामध्ये किंवा दानियेलाला विजन आहे. ते विजन किंवा दर्शन, ते स्वप्न, त्याचा अर्थ सांगणं किंवा इंटरप्रेट करणं, दानियेलामध्ये ते दान आहे. दानियल हा अर्थ सांगणारा होता. आज मला अनेक जणांचे फोन किंवा अनेक जण विनंत्या टाकतात, मला पवित्र आत्म्याचं दान मिळावं, मला अन्न भाषेचं दान मिळावं, मला देवाचे 9 कृपादान मिळावे, मला देवाचा अभिषेक मिळावा, मी अभिषेकामध्ये जास्त वाढावं. अनेक जणांचे असे विनंती आहेत. पण भावा आणि बहिणी, मला तुम्हाला सांगू द्या, दानियेलाने जे केलं ते करण्यासाठी तुम्ही तयार आहात का? अन्नवर्जन केलं, शोक केला, उपवास केले, प्रार्थना केले, देवाचं मुख शोधलं, आपल्या लोकांसाठी मध्यस्थी केली. हालेलुया. इस्रायलासाठी, आपल्या देशासाठी त्यांनी मध्यस्थी केली. आणि म्हणून खरोखर ज्यावेळेस असं सांगतं पुढं वचन, ज्यावेळेस आपण वाचतो, परमेश्वर त्याच्या जवळ आला आणि परमेश्वराने म्हणलं की दानियेला, तू पहिल्या दिवसापासून जे उपवास करत आलास ते मी पाहिले, तुझी जी विनंती आहे, तुझे जे गाराणे आहे ते मी ऐकले. हालेलुया. हालेलुया. देवाच्या चरणाजवळ ज्यावेळेस तुम्ही आणि मी येतो,
प्रार्थना ही कार्य करते. प्रार्थना त्या गोष्टी करते ज्या तुम्हाला डोळ्याने दिसत नाही पण पडद्यामागे कार्यरत आहेत. हालेलुया, हालेलुया. आणि खरोखर दानियेलाच्या प्रार्थना, उपवास, हा दानियल खूप सुंदर प्रार्थनाशील व्यक्ती आहे. त्याने आपल्या लोकांसाठी मध्यस्थी उपवास केलं आणि देवाने त्याला उत्तर दिलं की मी तुला आशीर्वाद देणार. दानियेला, दानियल तू माझा प्रिय आहेस. दानियल मी तुझ्याजवळ आलो. दानियल तू माझ्या दृष्टीने अनमोल आहेस, असं परमेश्वर दानियेलाला म्हणतो. हालेलुया, हालेलुया. आपण पुढे वाचत गेलं तर खूप सुंदर म्हणलेलं आहे. परमेश्वर म्हणतो की घाबरू नको, दानियेला भिवू नको. तुझ्या लोकांसाठी तू जे करतो तो जो वाद आहे त्यासाठी मी लढणार आहे. तुझ्या ज्या प्रार्थना विनंती आहे, ज्या 21 दिवस तू करत आला, जे करत आहे त्यासाठी मी पाहिलेलं आहे, मी केलेलं आहे आणि मी देणारच देणार आहे. हालेलुया, हालेलुया. उपवास प्रार्थना काम करते, काम करते. आपण पाहतो की दानियेलाचं पुस्तक आणि प्रकाशित वाक्य हे पुस्तक जवळजवळ जे 70 सप्तके वगैरे म्हणलेलं आहे, यामध्ये माझा विषय तिकडं नाही आहे सुटकारा किंवा त्याकडे. माझा विषय हा आहे की दानियल हा उपवास प्रार्थना करणारा व्यक्ती आहे. दानियल उपवास प्रार्थना आपल्या देशासाठी मध्यस्थी केलेली आहे. दानियेलासारखा खरोखर उपवास धरा आणि होत नसेल तर मी म्हणेल की देवाला असं काहीतरी करा. कदाचित दानियल 3 वेळा प्रार्थना करणार आहे. त्याने वेगवेगळे गोष्टी बोललेल्या आहे. मी जवळजवळ 5-6 सांगितलेले आहे. एवढं होत नसेल करून तर पहा. एका टायमाचा नाश्ता टाळून पहा, एखाद्या टायमाचं जेवण टाळून पहा आणि होत असेल तर 3 टाईम प्रभूजवळ या. काहीतरी घेऊन या, बळकट पुरावे जे देव तुमच्याकडे पाहून तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देव खरोखर काम करणार आहे. उपवास धरत, प्रार्थना करत दानियेलाने हे केलं आणि दानियेलाच्या उपवास प्रार्थना देवानी ऐकल्या आणि देवानी त्याच्या उपवास प्रार्थनेचं उत्तर दिलं. आज जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ब्रेक थ्रू पाहिजे असेल, जॉब पाहिजे असेल, स्वप्नपूर्ती पाहिजे असेल, लाईफ पार्टनर पाहिजे असेल, कर्जमुक्तता पाहिजे असेल तर या देवाच्या चरणाजवळ आणि प्रार्थना करा, प्रार्थना करा, प्रार्थना करा. देव हा कार्य करणार आहे. हालेलुया, हालेलुया. आपण पाहतो की पौल हा ओझ वाहणारा व्यक्ती आहे. हालेलुया, हालेलुया. या आपण काढूया पाऊलाचं इफिस्कराचं पुस्तक, गलतीकराचं पत्र, वचन 6, अध्याय 6 आणि वचन 2 वाचूया आपण. वाचा. हालेलुया, हालेलुया. संत पौल या ठिकाणी म्हणतो की एकमेकांचे ओझे वहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण करणार. हालेलुया, हालेलुया. खरोखर अपोस्टल पौल हा खूप सुंदर शिष्य आहे. संत पौल हा खूप चांगला डिसायपल आहे. संत पौल हा खूप चांगला व्यक्ती आहे. हा ओझे वाहणारा आहे. संत पौल हा ओझे वाहणारा आहे. संत पौल हा अपोस्टल आहे. संत पौल हा पास्टर आहे. संत पौल हा प्रीचर आहे. संत पौल हा रायटर आहे. संत पौल हा सोल विनर आहे. हालेलुया, हालेलुया. संत पौल हा आत्म्यांना तारण देण्यासाठी सुवार्ता सांगणारा व्यक्ती आहे. ओझ घेणारा व्यक्ती आहे. लोकांसाठी मदतीसाठी उभं राहणारा व्यक्ती आहे. संत पौल हा खूप चांगला ख्रिस्ताचा डिसायपल आहे. एका व्यक्तीने म्हणलेलं आहे, एका देवाच्या सेवकाने म्हणलेलं आहे, जॉन हाईड या व्यक्तीचं नाव आहे, देवा मला आत्मे दे नाहीतर माझा आत्मा घे. या भूतलावर होऊन गेलेला व्यक्ती, याच भूमीवर होऊन गेलेला व्यक्ती, तुमच्या आणि माझ्यासारखाच व्यक्ती प्रभूसमोर एवढं ओझ वाहणारा व्यक्ती आहे हो. आणि तो म्हणतो की देवा
मला आत्मा दे, मला आत्मे दे, नाही तर माझा आत्मा घे. पुन्हा एकदा भावा आणि बहिणी, एस्केल 22 आणि 20 प्रमाणे देव तर त्याच लोकांच्या शोधामध्ये आहे. कोण उभं राहील, कोण ओझं घेईल, कोण मध्यस्थी करल, कोण माझ्या जवळ येईल, कोण उपवास धरल, कोण प्रार्थना करल, कोण माझ्याकडे येईल, अशा लोकांसाठी शोधामध्ये आहे. हालेलुया, हालेलुया. जॉन वेस्ली असं म्हणतात, जॉन वेस्ली म्हणतात की आय हॅव अ वन बिझनेस ऑन अर्थ टू सेव्ह द लॉस्ट सोल. हालेलुया. या भूतलावर माझं एकच काम आहे, माझा एकच बिझनेस आहे, माझा एकच व्यवसाय आहे की मनुष्य हा तारण मिळावं म्हणून. हालेलुया. त्याचंच वचन आपण वाचलं की एकमेकाचे ओझे वहा. त्याच पत्रातून आपण पाहिलं की एकमेकांसाठी ओझं वहा. पॉल हा प्रार्थना करणारा व्यक्ती आहे हो. संत पॉल हा लोकांसाठी मदत करणारा व्यक्ती आहे हो. संत पॉल हा ओझं वाहणारा व्यक्ती आहे हो. संत पॉल हा प्रार्थना करणारा व्यक्ती आहे हो. संत पॉल हा सुवार्थ गाजवणारा व्यक्ती आहे. काढूया आपण प्रेषितांचे कृत्य. प्रेषितांचं कृत्य 20 आणि वचन 24. अध्याय 20 आणि वचन 24. हालेलुया, हालेलुया. मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा करत नाही. संत पौल म्हणतो, आपण म्हणूया एक आवाजामध्ये, मी तर माझ्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा करत नाही. कम ऑन चर्च. हालेलुया. काय तो संत पौल आहे, काय तो प्रभू येशू ख्रिस्ताचा डिसायपल आहे, काय त्याचं ध्येय आहे. हालेलुया. एवढी सुद्धा करत नाही, यासाठी की आपली धाव, कोणती धाव, कोणती धाव. या जगामध्ये तुम्ही आणि मी राहत असता आपली धाव काय आहे. माझं घर कधी बांधल्या जाईल, माझं स्वप्न कधी पूर्ण होणार, माझ्या लेकरांचं करिअर कधी होणार, माझ्या भविष्यासाठी मी काय साठवणार. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे यूट्यूब चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.